हे भेटेल हे भेटेल हे भेटेल. किती नंबर आहे? 48. हे बघा भेटतंय ना. एकदा बोलून घ्या. झालं का? थोडं पुढे घेऊ असं. त्याप्रकारे जेडीयूची मंडळी म्हणतात की बिहार भवन महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत होणार आहे. जर राज ठाकरे त्याला विरोध करत असतील ते महाराष्ट्राचे राजे आहेत का असं कोणी विचारलं? आणि अशोक चौधरी कोण आहेत ते? त्यांनी आधी स्वतःचं राज्य ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं. इतर राज्यात लोक जातात त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल. त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये. इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत ह्याचा त्या सन्मान्य मंत्र्यांनी विचार केला पाहिजे. आणि दुसरं त्यांनी विचारलं की राज ठाकरे कोण आहेत, तर राज ठाकरे ही व्यक्ती आहे ज्यांनी सन्मान्य पंतप्रधानांबरोबर लोकसभेला भाजपच्या आग्रहास्तव शिवतीर्थावरून देशाला संबोधित केलेलं आहे. एक वयाच्या 38 वर्षी पक्ष काढलेला आहे असे राज ठाकरे. रजा अकादमी जेव्हा मोर्चा काढला होता आणि तुमचे चॅनल्स वगैरे जेव्हा फोडले होते, महिला पोलिसांवरती जेव्हा तिकडे त्यांना मारामारी केली होती, त्याच्या विरोधात लाखाचा मोर्चा काढणारे हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत. मराठी माणसाकरता, मराठी भाषेकरता, मराठी संस्कृतीकरता स्वतःवरती 100पेक्षा जास्ती केसेस घेणारे हे राजसाहेब ठाकरे आहेत. सत्तेकरता, खुर्चीकरता, काही प्रमुख पद मिळवण्याकरता त्यांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय तडजोडी केल्या नाहीत. हे राजसाहेब ठाकरे त्यांचे अनेक गुण आहेत. त्यातलं एक जरी गुण त्यांनी घेतला ना तरी त्यांचं राज्य सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं. आणि त्यांची लोक त्यांना आशीर्वाद देतील. कारण जेव्हा त्यांची लोक इथे येतात किंवा इतर राज्यात जातात तेव्हा इतर राज्यात सुद्धा त्यांच्याबद्दल काय बोललं जातं आणि कोणी आनंदाने स्वतःचं घर सोडत नाही. लक्षात ठेवा. माझी त्यांना विनंती आहे की बाकी अकलीची दिवाळखोळी पाजळण्यापेक्षा स्वतःचं राज्य कसं मोठं करता येईल ह्याचा विचार करावा. म्हणजे ती जी लोक आहेत जी बाहेरगावी जात आहेत ती त्यांच्या राज्यात राहून त्याच्यामध्ये देश विदेशातनं माणसं येत असतात. पहिल्यांदा तिथे नक्की काय होणार आहे ह्याचं आपण बघूया. त्याच्यावर राजसाहेब ठाकरे योग्यवेळी बोलतीलच. तुमचा विरोध कायम असणार. त्याची जी काही भूमिका आहे ती सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील आणि ते जो आदेश देतील त्याचं सर्व फल आम्ही महाराष्ट्र सैनिक करू. तुमचा विरोध नाही. नाही, मी तुम्हाला सांगितलं जी काय भूमिका आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर, बरोबर आहे, त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आमच्या पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आहेत, ते जी भूमिका घेतील त्याच्यावर आम्ही सगळे महाराष्ट्रांनी काम करू. मला वाटतं अजून कोणतरी मंत्री पण आज काहीतरी बोलले होते ना, मराठी माणूस काम करत नाही वगैरे. ते कोण बोललं होतं? गुलाबराव पाटील मला वाटतं बोलले होते. मी सकाळी ऐकलं होतं. ती काहीतरी 4 वर्ष निवडणुका नाही आहेत, मराठी मुलं काम करत नाही, इतर लोक आली तर काय झाले असं मी सकाळी कुठेही तुमच्या चॅनलला ऐकलं होतं. माझं सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकतात. इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका, सत्तेच्या लाचारी करता. आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे. माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी योग्य वेळी ह्यामध्ये लक्ष घालावं. कारण ठीक आहे तुम्ही आज सत्तेत आहात परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केलात किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर त्याचे परिणाम हे तुम्हाला नक्की महाराष्ट्रीय जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. या निमित्तानं मराठी आणि उत्तर भारतीय पुन्हा एकदा वाद जो आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का, काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये काय आहे, काही ठराविक लोक ठराविक वेळीच या गोष्टी सांगत असतात आणि जे इथे कायम अनेक वर्ष राहत आहेत ते आनंदाने राहत आहेत अनेक वर्ष. परंतु हे जे कोणी मंत्री असतात ज्यांना महाराष्ट्र माहीत नसतो, ज्यांना संतांनी घडवलेला महाराष्ट्र माहीत नाहीये, 106 हुतात्म्यांचं बलिदान ज्यांना माहीत नाहीये, छत्रपती शिवराय असतील, त्यांचे मावळे असतील, त्यांनी कशा प्रकारे ह्या महाराष्ट्रामध्ये काम केलं होतं, सन्माननीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांचे शिवसैनिक असतील, त्यांनी कशा प्रकारे मेहनत केली होती, हे सगळं इतरांना माहीत नसतं. लक्षात ठेवा. त्यामुळे उगाच काहीतरी गोष्टी आणायच्या, थातूरमातूर बोलायचं आणि त्यावर वाद होतो काय बघायचं. माझी त्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमचं राज्य मोठी करा, तुमच्या लोकांना तुमच्या राज्यात बोलवा आणि त्यांचं आयुष्य सुजलाम सुफलाम करा, म्हणजे ते आनंदाने नांदतील. पण या निमित्तानं असं देखील चर्चा सध्या रंगली जाते की एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं गेलंय, दुसरीकडे मराठी भवन संदर्भातलं भूमिपूजन केलं गेलंय. आता बिहार भवनसाठी एवढी आग्रही भूमिका का? माहिती नाही, आता बघू ना. आता कारण सरकार लाचार आहे ह्याच्यावरती तुम्ही सरकारला प्रश्न विचारा ना.
की जे अनेक वर्ष पेंडिंग आहे. मला वाटतं अनेक गोष्टी राहिल्या आहेत. मला वाटतं पाण्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा करायचा राहिलेला आहे. आपल्या मराठी शेतकऱ्याला सगळा न्याय दिलाय का हो? शेतकरी आज आत्महत्या करतो आहे, बेकारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. ह्याच्यावर महाराष्ट्र शासनाने विचार केला पाहिजे. बरोबर आहे, हेच मी सांगेन. डोंबिवलीतला एक प्रकार आहे. काल डोंबिवलीमध्ये एक मराठी मुलगी होती की जिने मनसेकडे रेल्वे स्टेशनच्या दाखवली. बाहेर गाडी लावलेली होती, फूड व्हॅन लावलेलं होतं, परंतु ते फूड व्हॅन हटवून टाकण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी मनसेकडे दाद मागण्यात आलेली आहे. त्यांनी राजसाहेबांना सांगितले की तुमचा फोटो असलेला एक गाडी आहे ती मला द्या, म्हणजे त्या ठिकाणी कोणी हलवणार नाही. त्याचा काय मराठी मुलांवरती होणारे अत्याचार. त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे. मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे. तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये. ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे. त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल. महापौर निवड प्रक्रिया आहे ती पुढे ढकलली गेलेली आहे. भाजप असेल, शिंदे गट असेल यांच्याकडून गट स्थापना झाली नाहीये. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर आहेत, त्यामुळे ही सर्व प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्यात आली अशी चर्चा. आता ते 40-50 लाख कोटीचे करार आहेत ना, 40-50 लाख कोटीचे करार आहेत ते सगळे समजून घ्यायला लोकांना सांगायला थोडा वेळ लागत असेल म्हणून ते करतील. तो त्या दोघांचा विषय, त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये समसमान म्हणजे विरोधकही 13 असणार आहेत आणि सत्ताधारी सुद्धा 13 सदस्य असणार आहेत. त्यामुळे अडचण सत्ताधाऱ्यांची होईल, ज्या प्रकारे विरोधकांची ताकद दिसेल. हे बघा, शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांना चुकीच्या विषयावरती प्रश्न विचारण्याकरता असतो. बाकी सत्तेत येण्याकरता त्यांनी काय केलंय, कसं केलंय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न त्यांना विचारले तरी चालतील. पण विरोधक म्हणून तुमची पण समसमान ताकद असणार आहे. मग ती ताकद तुम्हाला दिसेल ना सभागृहात, नक्कीच दिसेल.